टिक्की खायची जर इच्छा झालेली असेल पण ती पौष्टिक पण हवी, त्याच्यामध्ये भरपूर विटामिन्स हवे, प्रोटीन हवंय, तर मग बनवा ही हरीभरी ओट्सची टिक्की। पहा ही टिक्की किती छान खरपूस झालेली आहे आणि आतूनही किती छान शिजलेली आहे। हेल्दी हरीभरी ओट्स टिक्कीसाठी इथे मी पाव किलो मटार उकडून ते क्रश करून घेतलेले आहेत, ते एका बाउल मध्ये घेते। पाव किलो पनीर असा क्रश करून घ्यायचा आहे। पालकाची अर्धी जुडी ब्लांच करून ती व्यवस्थित चिरून घ्यायची आहे। त्याचबरोबर एक मीडियम साईजचा बटाटा उकडून तो स्मॅश करून घालायचा आहे, हा ऑप्शनल आहे। एक छोटी शिमला मिर्च अशी बारीक चिरून घालायची आहे। अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ, काळं मीठ, जिरा पावडर, चाट मसाला, धणा पावडर आणि बडीशेप पावडर घालायची। त्याचबरोबर बाइंडिंगसाठी 4 चमचे ओट्सची पावडर घालायची आहे आणि 2 चमचे बेसन घालायचं आहे। आता आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आहे, ही 2 चमचे आहे। आता हे सर्व मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। हे पहा सर्व मिश्रण मी असं हे एकजीव करून घेतलेलं आहे। आता या मिश्रणापासून आपल्याला टिक्कीज बनवायच्या आहेत। इथे मी या कुकी कटरचा वापर करून अशी ही हार्ट शेपची टिक्की बनवलेली आहे। तुम्हाला जो शेप आवडेल त्या शेपची टिक्की तुम्ही बनवू शकता आणि यावर असा हा काजू लावते। अशाच मी सर्व टिक्की बनवून घेते। फ्राईंग पॅन मध्ये मी तेल गरम करत ठेवलं आहे आणि आता यामध्ये या सर्व टिक्क्या आता आपल्याला शॅलो फ्राय करायच्या आहेत। तुम्ही एअर फ्रायर मध्ये एअर फ्राय देखील करू शकता। बाजू व्यवस्थित भाजून झाली की दुसरी बाजू देखील व्यवस्थित भाजून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता एक बाजू मी पलटलेली आहे आणि टिक्कीला किती सुंदर कलर आलेला आहे। हे पहा दोन्ही बाजूंनी मी ह्या टिक्क्या व्यवस्थित छान शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत। आता या आपण काढून घेऊया। हे पहा आपली टिक्की तयार झालेली आहे। आता सर्व टिक्की मी अशाच काढून घेते। तयार झालेली आहे हरीभरी ओट्सची टिक्की, जी की आहे हेल्दी, पौष्टिक आणि ग्लुटेन फ्री।